काँग्रेस आघाडी एकत्रितरित्या निवडणुकांना सामोऱ्या गेल्या। निकाल काहीसा वेगळा लागला आणि शिवसेनेनं वेगळ्या वाटेने जात महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। आणि सध्याच्या घडीची महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे। सध्याचं मंत्रिमंडळ हे विसर्जित झालेलं आहे। आता पुढचे काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राज्याचा कार्यभार पाहतील। जोवर नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा होत नाही तोवर, शपथविधी होत नाही तोवर एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सीपी राधाकृष्णन राज्यपालांकडे सोपवलेला आहे आणि आता ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। विद्यमान विधिमंडळ, विद्यमान विधानसभा ही विसर्जित झालेली आहे, मंत्रिमंडळ विसर्जित झालेलं आहे आणि आता केवळ मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आता दिवसेंदिवस प्रत्येक दिवसागणिक शिगेला पोहोचताना दिसते आणि प्रत्येक 3ही पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आपलाच नेता, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रबळ इच्छा आहे आणि ही इच्छा आपल्याला दिवसेंदिवस जोर धरताना दिसते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। आता पुढची सगळी प्रक्रिया पार पडेल, पुढची संविधानिक प्रक्रिया पार पडेल आणि त्याच्यानंतर जोवर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही तोवर एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील। सकाळच्या घडामोडींचा जर आपण विचार केला तर चर्चा अशी होती की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून काहीसा दुरावा आलाय का?